गुप्ता परिवार जे आहे या गुप्ता परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये आग लागून 7 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि 2 लोक जखमी झालेली आहेत। त्या परिवार जे आहे छेदीलाल गुप्ता म्हणून आहे, त्यांना मी भेटलो आहे आणि झालेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी होईल आणि योग्य तो निर्णय होईल। परंतु तोपर्यंत या परिवाराला प्रत्येक महिन्याला 5 लाख रुपये शासनाच्या वतीने मदत दिली जाईल आणि जखमी जे आहेत त्यांचा उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल। आणि या बाबतीमध्ये जे काही इतर जे काही विषय आहेत त्या बाबतीत देखील एका बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल। परंतु पुन्हा ही अशा प्रकारची दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी जे काही काळजी घ्यायची आहे ती प्रशासन घेईल आणि आता तात्काळ या परिवाराला प्रत्येकी महिन्याला 5 लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। पुन्हा एकदा सांगतो की जे जखमी आहेत त्यांचा उपचार जो आहे तो सरकारच्या वतीने केला जाईल आणि त्याचबरोबर पूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी की सर हिंदी में बताइए। ये गुप्ता परिवार है, उसमें 7 लोगों की मौत हुई है, 2 लोग घायल है। शासन की ओर से उनको 5 लाख रुपए की प्रत्येक जो मृतक है उसको परिवार को दिया जाएगा। 2 लोगों को जो घायल है उनका भी इलाज शासन करेगा। इसकी उच्च स्तरीय चौकसी होगी, इंक्वायरी होगी और दोबारा ऐसी दुर्घटना ना हो। अभी राहुल शेवाल जी ने कहा है कि ये इसकी पूरी जांच होनी चाहिए और निश्चित रूप से इसमें जो आगे भी ऐसी दुर्घटना ना हो इसके बारे में एक बैठक ली जाएगी और लोगों को पूरी तरह शासन की ओर से मदद दी जाएगी। मुंबईच्या प्रकल्पाचा विषय आहे तोही SRAचा प्रकल्प अडकले आहे आणि त्या बाबतीमध्ये देखील सरकार पूर्णपणे त्या बाबतीत लक्ष घालेल आणि अशा प्रकारच्या ज्या रखडलेले जे काही झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आहे, जसं आपण रमाबाई आंबेडकर नगराचा विकास जो रखडला होता तो देखील आता सरकारने सुरू केलेला आहे। त्यामुळे रखडलेल्या ज्या योजना आहेत त्याला चालना देण्याचं काम होईलच, परंतु अशा दुर्दैवी घटना होऊ नये म्हणून देखील शासन पूर्णपणे दखल घेईल। सर इसके पहले भी ऐसी घटनाएं हो गई है, अभी कल शिवडी में हुआ है, फिर आज यहाँ पर आग लग गया है। आज अभी जो हुआ है उसके बारे में तो जांच होगी, लेकिन अभी उनको शासन की ओर से तो तत्काल मदद करनी चाहिए। वो तो हर मृतक को 5 लाख रुपए देने का निर्णय लिया है। जो घायल है उसका भी इलाज सरकार करेगी। दोबारा ऐसी दुर्घटना ना हो इसके लिए जांच होगी और उसमें जो भी प्रिकॉशंस सेफ्टी मेजर्स लेने हैं वो ले जाएंगे। इसमें SRA का भी कुछ प्रकल्प है, उसमें कुछ दिक्कतें हैं, उसको भी दूर किया जाएगा। पाणी केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मृताच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केलेली आहे। जखमी त्यांचा उपचार करण्यास जाहीर केलेला आहे। याच्या अगोदर अशी घटना घडली होती, त्या घटनेमधल्याही लोकांना आर्थिक मदत देण्यास त्यांनी मान्य केलेलं आहे। त्याच्यामध्ये या प्रकरणाचे पूर्ण अत्यंत आवश्यक आहे की आग लागण्याचं कारण कोणतं होतं ते आधीच मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे। तर हा जो प्रकल्प आहे म्हणजे सिद्धार्थ पाटलेचा जो SRAचा प्रकल्प आहे लवकरात पूर्ण होणं अत्यंत आवश्यक आहे। या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि आग लागण्याचं कारण कोणतं आहे त्याचा तपास होणं अत्यंत आवश्यक आहे आणि मृताच्या कुटुंबियांना मदत मुख्यमंत्र्यांनी सर अशा घटना वारंवार घडत असतात। इस्लाममध्ये असल्यामुळे अग्निशमन कागददेखील पोहोचण्याला विलंब लागतो। अशा घटना घडू नये याची सुरुवातीला घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी प्रशासन या घरामध्ये राहणाऱ्या लोकांची त्यांनी त्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। अचानक अशा घटना घडतात त्या मुद्दाम घटना असे नाही आहे। अचानक एखादा गॅस सिलेंडरचा स्फोट होतो, शॉर्ट सर्किट अशा घटना घडतात त्या घडू नये याच्यासाठी मला असं वाटतं की शासनाने लक्ष देणं आवश्यक आहे। अशा घटना घडू नये
काल सिद्धार्थ कॉलनी आज पहाटे 5 वाजता ही दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यात आमच्या सिद्धार्थ कॉलनीतल्या 7 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि वारंवार सिद्धार्थ कॉलनीमध्ये या घटना घडत आहेत। यापूर्वी पण सिलेंडर ब्लास्टच्या घटना घडलेल्या आहेत आणि आता सिद्धार्थ कॉलनीच्या सुरक्षिततेचा एक गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण वारंवार घटना घडत आहेत आणि गेल्यावेळी पण 7 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे, 9 जण जखमी झाले होते। आजही तसंच 7 जणांचा मृत्यू आणि 9 जण जखमी झालेले आहेत। त्यामुळे एक भीतीचं वातावरण सिद्धार्थ कॉलनीमध्ये निर्माण झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब लवकरच आता या ठिकाणी घटनास्थळी भेट देणार आहेत। आम्ही त्यांना हीच विनंती करणार आहेत, सिद्धार्थ कॉलनीचं हे जे भीतीचं वातावरण आहे जर दूर करायचं असेल तर हा संपूर्ण परिसर हा डेव्हलप झाला पाहिजे आणि ही जी टांगती तलवार आहे, नेहमी आगीची घटना असेल, सिलेंडर ब्लास्टची घटना असेल, इतर ज्या काही दुर्दैवी घटना असतील या नेहमीच या ठिकाणी भविष्यात घडू शकतात, तर त्या घडू नये याकरता आता राज्य सरकारने पुढाकार घेऊन या ठिकाणी ठोस कदम आणि ठोस निर्णय या ठिकाणी घेतला पाहिजे। आता माननीय मुख्यमंत्री साहेब आल्यानंतर हीच आम्ही विनंती करणार आहोत। बाकी शासनातर्फे जे दुर्दैवी कुटुंब आहेत त्यांना निश्चित त्यांना आर्थिक सहाय्य हे केलं जाईल। त्यांच्या दुःखात शासन असेल, आम्ही सर्वजण सहभागी आहोत। या घराच्या दुरुस्तीच्या संदर्भात पण तात्काळ सर्व प्राधिकरणांना सूचना देतो। लवकरच आजूबाजूंची पण घरांची सर्व दुरुस्ती आहेत ती आपण लवकरात लवकर करतोय, परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पुन्हा एकदा अशी घटना घडू नये आणि सिद्धार्थनगरच्या आमच्या रहिवाशांचा जीव वाचावा, त्यांच्या जीवाच्या दृष्टिकोनातून एक निर्णय होणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे। गेले कित्येक वर्ष रखडलेला प्रकल्प आहे, तो प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने आता पुढाकार घ्यायला पाहिजे आणि संपूर्ण जबाबदारी ही शासनाने घेतली पाहिजे। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांना आता हीच आम्ही विनंती करणार आहोत। महादुःखदायक आणि वेदनादायक घटना आहे। सकाळीच आमचे शाखाप्रमुख शेखर चव्हाण यांनी घटनेची माहिती मला आणि सन्मान्य आमचे खासदार अनिल देसाई यांना दिली। आमचे आमदार प्रकाश पात्रपेकर सकाळीच येऊन गेलेले आहेत आणि देसाई साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही या ठिकाणी आलो आहे। आता त्यांना सांगू आम्ही ते संध्याकाळी मुंबईत रात्री आल्यानंतर स्वतः इथे व्हिजिट देणार आहेत। आता स्थानिक लोकांशी बोलताना घटना कशी घडली, काय घडली, कशा पद्धतीने स्थानिक लोकांनी मदत केली, फायर ब्रिगेड आल्यानंतर लोकांचं असं म्हणणं आहे की फायर ब्रिगेडच्या माध्यमातून जी जखमी आहेत त्यांना योग्य पद्धतीने बाहेर काढून त्यांच्यावर उपचार करण्याच्या दृष्टीने जी काय हालचाल होणे अपेक्षित होते ती झालेली नाही। याची आता आम्ही माहिती आमच्या खासदार साहेबांना देऊ आणि या बाबतीत जर काही निष्काळजीपणा झाला असेल किंवा काय कचुराई झाली असेल तर त्याची संपूर्ण सखोल चौकशी करण्याची मागणी खासदारांच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला करू। निश्चितपणे झालेली दुःखद घटना जी आहे, मी मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि पुन्हा अशी घटना होऊ नये म्हणून ज्या काही सूचना असतील म्हणजे काळजी आपण घ्यायलाच पाहिजे। आता का झालं, कसं झालं हे चौकशीनंतर समोर येईलच, परंतु घटना दुःखदायक आहे, वेदनादायक आहे। संपूर्ण चेंबूर परिसरावर दुःखाची छाया पसरलेली आहे। सकाळी 4:30चा टाईम होता। 4:30 आम्ही लोक मिसेस आणि मी बाहेर होतो घराच्या, तर आम्ही लोक नंतर झोपायला गेलो। झोपायला जाता 5 ते 6 सेकंद झाले आम्ही घरात गेल्यानं, तर त्रिशूल शार्दूल म्हणून एक व्यक्ती आमच्या घरी आला। त्यांनी दरवाजा ठोकला। ठोकल्यानंतर त्यांनी सांगितलं की अशी घटना घडलेली। तर ती घटना बघून मला खूपच एवढं वाईट वाटलं की काय करायचं आणि काय नाही करायचं, कारण का त्या टायमाला आम्ही दोघंच नवरा बायको रोडला होतो आणि त्या व्यक्तीने जे आम्हाला सांगितलं, आम्ही त्यांना काय सांगितलं, तुम्ही जाऊन फायर ब्रिगेडला पहिलं कॉल करा। तर त्यांनी पण कॉल केला, आम्ही पण कॉल केला, सगळं काय आम्ही केलं आणि आम्ही सगळ्यात पहिले आजूबाजूचा परिसर होता त्यांना मी जागं केलं। त्यांच्या घरामध्ये त्यांना सांगितलं सिलेंडर आणि जे तुमचे फॅन लाईट काय असेल ते बंद करा, काय त्याच्यामुळं आग नाही वाढूया म्हणून काय। तर आणि त्यांच्या घरामध्ये टोटल 9 जण होते। 9 जणांमधले 2 जण त्यांचे आई म्हणजे वडील आणि त्यांचा मोठा पोरगा हे बाहेर होते घराच्या आणि त्यांच्या घरामध्ये बाकी 7 जण त्यांच्या घरामध्ये होते। आणि माझा आवाज ऐकून सगळे म्हणजे 18-20 वर्षाचे पोरं हे बाहेर आले आणि त्यांनी त्यांना जिथं मार्ग भेटला वरती जायचा, त्यांनी वरती जाऊन त्यांनी पत्रे तोडल्यानंतर त्यांनी बघितलं तर पूर्ण काळोख होता अंदर आणि ते केरोसिनचा एवढा स्मेल होता, त्याच्यामुळे ते पोरांचे पण डोळे जळत होते। पण त्यांनी न मास्क लावता न त्यांचा बचाव न करता त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते त्याच्यामध्ये सक्सेस नाही झाले।
तर ह्याच्यासाठी तर मला वाटतं आपण त्यांना आता काय करायचं तर मला स्वतःला हे कळत नाही. पण जर फायर ब्रिगेड जर लवकर आली असती, कारण फायर ब्रिगेड आम्हाला पण माहिती आहे त्याच्या 6 महिन्यापूर्वी पण सिलेंडर ज्यावेळी ब्लास्ट झालं त्यावेळी पण तोच घटना झाली होती. फायर ब्रिगेड आली नाही कारण काय यायला तिला मोस्ट जागा नाही आहे. गाड्या इथं बाईक रोडला पार्किंग होतात, मोठ्या गाड्या पार्किंग होतात. त्याच्यामुळं काय आम्हाला मग त्याच्यासाठी मला वाटतं तुम्ही काहीतरी मोशोश करावा गाड्या येण्यासाठी. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.